बदलापुरात आंदोलनाची ठिणगी पेटली। प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीमध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये जिथं दिसेल तिथं लोकांचे जथ्थेच्या जथ्थे अभयांसाठी पुढे आले, उत्स्फूर्तपणे पुढे आले आणि आंदोलनाचा हा वणवा हा म्हणता पसरला। सकाळी 6:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बदलापूरमध्ये आंदोलन पेटलं। पाहुयात बदलापुरातल्या आंदोलनाचे ते 12 तास। सकाळी 6:30 वाजता विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराविरोधात संतापलेले पालक शाळेबाहेर जमा होण्यास सुरुवात। सकाळी 7:30 वाजता आंदोलनाचं लोण पसरलं आणि शाळेबाहेर शेकडो बदलापूरकरांची गर्दी। शाळा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। सकाळी 8:30 वाजता आंदोलन शाळेपुरतं मर्यादित न राहता आंदोलकांची बदलापूर रेल्वे स्टेशनकडे कूच। सकाळी 9:15 वाजता आंदोलक बघता बघता रेल्वे रुळांवर उतरले। मध्य रेल्वेची दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प। दुपारी 12 वाजता रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांची बदलापुरात धाव। दुपारी 12:20 रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांचं आंदोलकांना अपील, समजूत घालत आंदोलकांना रेल्वे रूळ सोडण्याचं आवाहन। आंदोलकांचा ठाम नकार। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम। फाशीचा दोर घेऊन आंदोलक रेल्वे रुळांवर। दुपारी 12:45 आंदोलकांची पुन्हा जवळच असलेल्या संबंधित शाळेकडे कूच। शाळेचं गेट तोडत आंदोलक शाळेत घुसले। शाळेत केली प्रचंड तोडफोड। दुपारी 1 वाजता रेल्वे रुळांवरील आंदोलकांची प्रचंड घोषणाबाजी। आंदोलकांना पांगवण्याचे पोलिसांचे प्रयत्न। आंदोलकांकडून दगडफेकीत काही पोलीस आणि आंदोलक जखमी। दुपारी 1:10 शाळेबाहेर आंदोलन करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर। दुपारी 1:30 वाजता पोलिसांकडून पुन्हा आवाहन, मात्र आंदोलकांचा रेल्वे स्थानकावरच ठिय्या। दुपारी 2 वाजता ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे बदलापूरमध्ये दाखल। बदलापुरात आशुतोष डुंबरेंकडून पाहणी। दुपारी 2:30 वाजता आंदोलकांची आयुक्तांसमोर तुफान घोषणाबाजी। फाशी फाशी, वी वॉन्ट जस्टिस अशा घोषणा। दुपारी 3 वाजता आयुक्त डुंबरे यांचं आंदोलकांच्या कलानं घेत आंदोलन मागे घेण्याचं आवाहन। दुपारी 3:30 वाजता आंदोलक अजूनही आंदोलनावर ठाम। हजारोंच्या संख्येनं आंदोलक रेल्वे रुळांवर। दुपारी 3:45 मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी। दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन। दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना निलंबित करणार। संध्याकाळी 4 वाजता गिरीश महाजनांसमोर आंदोलक आक्रमक। आंदोलकांची प्रचंड घोषणाबाजी। पीडितांना न्याय देण्याची मागणी। संध्याकाळी 4:30 वाजता कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। संध्याकाळी 5:50 बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज। रेल्वे पोलीस, राज्य राखीव पोलीस दलासह बदलापूर पोलिसांनी लाठीचार्ज करत स्टेशनवरील आंदोलकांना पांगवलं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।